धनश्रीच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुगाची भजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही मूग डाळ. जवळजवळ 4 तास भिजत ठेवली आहे. त्याच्यात एकच चमचा मी उडीद डाळ टाकली आहे. बाकी 1 वाटी मूग डाळ टाकली आणि ती भिजल्यानंतर एवढी फुलली. कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतलंय, लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलाय आणि ह्याच्यात मी लसूण जे आहे ते साली सकट घेतले, त्याची टेस्ट जास्त चांगली येते. आणि हे धने पावडर घेतली. तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता त्याच्या. आणि मिरची जर नको असेल तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता. आता आपण ही मूग डाळ आहे ही एकदम थोडी जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सर मध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता आपण हे मूग डाळ थोडी जाडसर वाटलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकूया. हा लसूण आल्याचा ठेचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि हे धने पावडर. आता हे व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता आपण हे चांगलं एकत्रित मिक्स केलेलं आहे. आता हे तेल गरम करत ठेवलंय आपण. हे चांगलं तापलं की आपण हे एक एक मूग भज्या जशा वाकड्या तिकड्या अशा हव्या तसं सोडू शकतो आपण. थोडस आपण टाकून बघूया तेल तापलंय का बघण्यासाठी. आपण सोडूया हे मूग भज्या. बऱ्यापैकी जाडसरच हे करायचं आणि पाण्याचा न वापर करता आपल्याला हे करायचंय, तरच हे टेक्स्चर व्यवस्थित येईल आणि भजी कुरकुरीत होती. तर जरा मीडियम गॅस ठेवूया आपण. बारीक, हे बघा मी मीडियम गॅस ठेवलेला आहे जेणेकरून ते आतून पण व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून. हे बघा, आता ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत मूग भज्या. हे आपण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्याला. चांगल्या आतून पण शिजलेले आहेत. आता प्लेट सर्व करूया.